सेवेसाठी म्हणून दाखवलेलं रूप ब्रह्मविद्यांना माझ्या माग म्हणावयात आहे. याचे गोड माझे गेले हरपुनी, याचे गोड माझे गेले हरपुनी, याचे गोड माझे गेले हरपुनी, याचे गोड माझे गेले हरपुनी. श्रीरंगा वाचून आणून, श्रीरंगा वाचून आणून, श्रीरंगा वाचून आणून, श्रीरंगा वाचून आणून. देव शिकवाल मज वेळू वेळा, देव शिकवाल मज वेळू वेळा, देव शिकवाल मज वेळू वेळा, देव शिकवाल मज वेळू वेळा. तया गोळा रचली, तया गोळा रचली, तया गोळा रचली, तया गोळा रचली. अष्टभोग भोगणे माते नाही सार, अष्टभोग भोगणे माते नाही सार. भक्ती प्रेम गोड लिहिले गे माये, भक्ती प्रेम गोड लिहिले गे माये. देव शिकवाल मज वेळू वेळा, देव शिकवाल मज वेळू वेळा, देव शिकवाल मज वेळू वेळा, देव शिकवाल मज वेळू वेळा. तया गोळा रचली, तया गोळा रचली. बाप रखुमा देवी वरू जीवेचा जिव्हाळा, बाप रखुमा देवी वरू जीवेचा जिव्हाळा, रखुमा देवी वरू जीवेचा जिव्हाळा, बाप रखुमा देवी वरू जीवेचा जिव्हाळा. काही केल्या वेगळा नोहे गे माई, काही केल्या वेगळा नोहे गे माई, केल्या वेगळा नोहे गे माई, काही केल्या वेगळा नोहे गे माई. देव शिकवाल मज वेळू वेळा, देव शिकवाल मज वेळू वेळा. तया गोळा रचली, तया गोळा रचली. पांडुरंगा करू प्रथम चंद्रबाला
सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी असे त्रय जननी देवाची. या जगत उतारा लागी धरिला अवतार निरविला परिवार सिद्धाईचा. ओम ब्रह्मानंद परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वादितम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षणम एकम नित्यं निर्मलमचलम सर्वदे साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. सद्गुरुनाथ महाराज जय. श्रीपादनाथं गुरुराजवर्यं वरिष्ठम. सद्गुरु समर्थ संत श्रीपाद भगवान की जय. समर्थ रामदास भगवान की जय. ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय सोसम विद्या आत्मरूपा देवा तुझे गणेश सकल अर्थमती प्रकाश मने निवृत्ती दासो दारी तुझी जयांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले बागा ते करीतो तुझे नाम उच्चारी तो दृढ माझे मन. आता राखावे बांधून तुका मने वाटे नको फुट देऊ फाटी विठाला. देवाजींच्या पूर्ण कृपेने आणि साधू संतांच्या शुभ आशीर्वादाने सालाबादाप्रमाणे भगवान दत्त प्रभू जन्म उत्सव प्रित्यर्थ आनंदाश्रम गावाचं काय नाव या पवित्र असणाऱ्या तीर्थक्षेत्रामध्ये साथी परिवारांच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या आर्थिक परिश्रमाने ताडकऱ्यांच्या भाविकांच्या उपस्थितीमध्ये वाडवडिलांच्या आशीर्वादाने संपन्न होत असणारा हा पवित्र सोहळा याही वर्षी बोलता 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 परवाचा कालचा दिवस निघून गेला. आजचा तिसरा दिवस उजाडला. तिसऱ्या दिवसाची असणारी काल्याच्या प्रसंगाची किंवा सांगता या प्रकरणातली असणारी सेवा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या वाट्यावर आली आहे. विठाला प्रकरण गौडणीपर आहे. या प्रकरणातून या गौडणीतून ही साधक किंवा ही श्रुती ही भक्ती तुम्हा आपणाला सगळ्यांना अस्तित्वाच्या बाबतीत असणार साक्षात्कार अस्तित्वाच्या बाबतीत असणारा साक्षात्कार आणि त्या साक्षात्काराच्या बाबतीत तुम्हा आपणाला सगळ्यांना सूचना देतात. विठाला माहीतच नाही ते सांगायचं तरी कसं कळायलाच मार्ग नाही. ज्याच्यातलं काही माहीतच नाही सांगणं दूर आहे. समाजापुढे मांडणं वेगळं आहे. पण त्याच्यातला अनुभव जर काही नाही तर सांगायचं तरी कसं. ही मुलगी बसलेली आहे. कितवीला जाते बेटा? 7वीला जाते.
तुम्हाला एक शब्द विचारू. 6वी 7वीला जाणारी ही मुलगी या लेकीला या बाळाला जर विचारलं तुम्हाला डोहाळ्यांचा काय अनुभव आहे, ती मला काय म्हणणार? शाबासकी देईल का तुझ्या वाईरी सटकल्या काय म्हणत ती मला? डोहाळ्यांचं वर्णन या लहानशा चिमुकल्या लेकीला जर मी विचारलं, बाळा डोहाळ्यांचा काही तुला अनुभव आहे, ती मला शाबासकी देईल का तुझ्या वाईरीने सुटल्या? बिना डोक्याचा मारा. काय तुला कळतं मिळतं का नाही? काय डोकं आहे का नाही का खोकं झालंय? सांगणं दूर आहे, त्याच्यातलं मला काय माहीतच नाही तर सांगायचं कसं? विटाला जे आपण असे ठावे ते इतरांचे सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जना. दारू कशी लागते, दारू कशी लागते? आमच्या सारख्या पावलटांना जर विचारलं महाराज दारू कशी लागते, काय काय करतो? दगड सांगन का? कशी सांगन का तो? आणि तो सांगत असतो तो आबरूदार आहे का तो? वा रे महाराज ऊपर से तो बर काय ऊपर से तो आणि अंदर की बात आप तुम्हें तो तुम्हें ये जीवन के लिए क्यों तुम्हें आधा हाकिम जान करते तुम्हें बेटा. दारू कशी लागते, दारूचा काय अनुभव आहे ते येणाऱ्याला विचारावं लागेल. जिनं ज्याचं वाटोळं केलं, पट्ट्या रोड केला, त्याला विचारायचं कशी लागते आणि काय परिणाम करते. विचारा कांद्यातलं बी कसं काढावं? एखाद्या शास्त्रज्ञाला जर सांगितलं तर कांद्याचं बी कसं काढावं, तो काय आपणाला सांगणार आहे? असू दे शास्त्रज्ञ. कांद्यातलं बी कसं काढावं हे फक्त शेतकऱ्याला माहिती. काही इन्स्पेक्टर, शालेशेटर, बॅरिस्टर, मामलेदार, कलेक्टर मुंबई सोडून इकडे आलाच नाही. कांदा कसा उगतोय हे सुद्धा त्याला माहित नाही तर तो काय सांग? कांद्यातलं बी कसं काढावं आमच्या सारख्याला अजून माहित नाही. आमचं चाललंय 20 गाव भिकाऱ्याला 40 गाव. शेतकरी असावा लागतो, त्याला त्या गोष्टीचा अनुभव आहे. तसं आध्यात्मिक डिपार्टमेंट मध्ये देव नावाचं जे अस्तित्व त्यांना मांडलेलं आहे ते कसं आहे हे फक्त संतांनी सांगावं. माझा अनुभव आहे जमत असेल तर बघा, प्रयत्न करून देवाची भक्ती करता 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 पूर्णपणे देहाचा विसर पडतो आणि पाडावा लागतो. देवाची भक्ती म्हणजे पटका बांधून आरडणे नव्हे. देवाची भक्ती म्हणजे गणगोडा उघडणं नव्हे. देवाची भक्ती म्हणजे मूर्तीच्या पायावर झेंडूची फुलं वाहणे नव्हे. देवाची भक्ती बोलायचा विषय नाही. माझी या भक्तीने न जडू दयाचे जियाले पण अगा पृथ्वीवरील पाषाण नसते काही. देवाची भक्ती, देवाचा माझा संबंध एक आहे. ही देवाची भक्ती. देवाची भक्ती केल्यानंतर काय परिणाम होतो तुला सांगू. देव वर्तत असे देही
हे वर्ततसे तेही. या चर्मचक्षुन ते देहावर दिसतात आपणाला, चालताना, बोलताना, वावरताना, जेवताना, झोपताना, व्यवहार पाणी करीत असताना चर्मचक्षुन दिसतात आपणाला. दिसायला दिसतात, असायला माझ्या जवळ आहे. हे वर्ततसे देही, देह ना माझ्या ठाई, अर्जुना तयाच्या म्या हृदयी समग्र असे विठाला. देवाचा भक्त देवासाठी दिवसात 3 वेळा रडतो. बायका पोरांसाठी तर कोणी रडते, रडावंच लागत. खरं बोलतो मी दत्तगुरूंच्या समोर, रडावंच लागत. तुझ्या नशिबातच ते, खुशाल रड. बायका पोरांसाठी तर कोणीही रडल, देवासाठी रडणारा मला दाखवा. धन्य माता पिता सांगायलाच पाहिजे. जमलं एखाद्याला, जमलं तर जमलं, नाही जमलं नाही. लेकरू रडल्याशिवाय आई त्याला घेत नाही. थोडं शांत बसा, डोळे लावून बसा आणि विचार करा. लेकरू रडल्याशिवाय आई त्याला घेत नाही. अजून शेरभर घेते निसायला लागते. उद्याचा आज उरकून घेऊ. रडायला लागलं तर, लेकरू रडायला लागलं, लेकरू रडायला लागलं तर दौंडच्या रेल्वे स्टेशनवर जरी असेल, हजारो लोकांची जरी प्रवाशांची वर्दळ असेल, तिथं सुद्धा आई लेकराला उचलते, साईडला बसते, कपडा आडवा करते आणि लेकराला पाजते. खरं बोलतो मी. तुमचं काही मत असो, काय काळी लावायची का मला तुमच्या मताला? असू दे महाराज. लेकरू रडल्याशिवाय आई त्याला उचलत नाही. लेकरांना रडायला पाहिजे. दौंडच्या रेल्वे स्टेशनवर असू दे, नाहीतर टेंभुर्णीच्या बाजारात असू दे, कुठेही असू दे, लेकराला उचलते. येई धावत धावत, 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 येई धावत धावत.
भाग्यवान आहे तुमचा हा परिसर. हे गाव कोणत्या तालुक्यात आलं रे भाऊ? माढा तालुक्यातली मंडळी. साहेबा तुम्ही भाग्यवान आहात. परमपूज्य आदरणीय श्रीमंत सद्गुरू श्रीपाद बाबा, परमपूज्य आदरणीय रामदास बाबा आणि या गावातील या वस्तीवरील असणारा हा साठे परिवार, त्याचा मित्र परिवार भाग्यवान. तुमचे आजोबा चांगले असतील, आजी चांगली असेल, जन्म देणारा बाप पवित्र असला पाहिजे. ज्या माऊलीच्या कुशीमध्ये तुम्ही राहिला त्या माय माऊलीची कुश सुद्धा पवित्र असली पाहिजे. म्हणून तुम्ही पवित्र संत श्रीपाद महाराजांच्या या सर्कल मध्ये आला. नाही तर तुम्ही आलेच नसते. तुकाराम महाराज म्हणतात मी भाग्याचा आहे, मी भाग्याचा आहे. मी 400 एकरचा मालक होतो पाठीमाग. बाप मेला मज देखता, बाप मेला मज देखता. 15-16 वर्षाचा होतो मी तेव्हा बाप मेला मज देखता. पंढरीनाथा दत्तगुरु राजा नवते संसाराची चिंता. हा सगळा गाडा माझ्या माथ्यावर आला. विठू तुझे माझे राज्य. आम्हाला बोलायला काय लागतंय? विठू तुझे माझे राज्य, विठू तुझे माझे राज्य. इतरांचे काय काज, बाईल मेली मुक्त झाली, बाईल मेली मुक्त झाली, बाईल मेली मुक्त झाली. देवा माया सोडली. असू दे प्रसंग, मी भाग्याच आहे. संत कृपा झाली थोर, संत कृपा झाली थोर, संत कृपा झाली थोर, संत कृपा झाली थोर. कृपा झाली थोर, शिवाय देखील माणूस खरडून लागत नाही. ज्या वेळेला बेतून येते त्यावेळेला माणूस खरडून लागतो. एकुलता एक वंशाचा दिवा मुलगा हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होल्यावर ज्या वेळेला डॉक्टर सांगतो आमचं हॉस्पिटल माणसं मारण्यासाठी नसून जीवदान देण्यासाठी आहे. तुम्ही माडकरी दिसताय आजोबा, कंपाडाला गंध लावलेला दिसतो, तुम्ही धार्मिक दिसता. तुमचं जे आराध्य दैवत असेल त्या दैवताचं नामस्मरण करा. आलंय त्याच्या मनात. ज्या वेळेला दिसून येते मायबाप माणसावर त्यावेळेला माणूस खरडू लागतो. जोपर्यंत दिसून येत नाही तोपर्यंत माणूस लागत नाही. विठाला देवा निघाले दिवा. Bye.
निघाले देवा भलं मोठं झाड आहे. या लाकडाला जागोजागी टेंबड टेंबड, या झाडाला जागोजागी टेंबड आहे टेंबड. ते लाकूड उपयोगाला न येणार आहे. टेंबड जर निघून गेली, टेंबड जर घालवणाऱ्यानं घालवून टाकली, काढणाऱ्यानं काढून टाकली, लाकडाचा अवजार बनतंय मित्र, कारणी लागते. सगळी जागोजागी टेंबड, घर दार शेती बाडी याई घ्याई खड मड चाकरी कर्णपुत्र, गाई म्हशी गुरं ढोरं, श्रीमंती गरिबी मान अपमान, ही सगळी जागोजागी टेंबड. आलं असतो कीर्तनाला, पण काय करा, चिंतनाला जरी बसलाय असे विचार येत नाही. डोळे झाकून बसला विचारायचा. परवा दिवशी मला एक भेटला होता. पहा म्हणला दिवसभर काय नाही, पण डोळे झाकले की सगळं येते. काय झालं, त्यानं मुस्तकीच मारून घेतले. हे धनराजा दिवसभर बायका पोरांसाठी करतो, काहीच मनात येत नाही, पण त्यावेळेला देवासाठी डोळे बंद करायला जातो. डोळे बंद केल्यानंतर अशोभनीय गोष्टी सुद्धा नजरेसमोर येतात. त्या कल्पांती आल्या नसतील, त्या गोष्टी सुद्धा मनात येतात. काय म्या चुकलो गा, महिना माग होता. दशमीचा पर्व होता. गुरुवारचा सुदीर दिवस एक असा सुतार जीवनामध्ये आला. असा मोठा सुतार माझ्या जीवनामध्ये आला. हनुमंत दादा, अरे असा सुतार जीवनामध्ये आला. असा मोठा सुतार जीवनामध्ये आला. त्या सुताराचा अवजार पण तसंच होत आहे. त्या सुतारानं सगळी टेंबड काढून टाकली. शिंदे महाराज त्या सुतारानं सगळी टेंबड काढून साड्या वाजवायला
जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जाम नावाचे गाव आहे. घनसावंगी तालुका. रामदास स्वामी कानावर बातमी आली. पुणे जिल्ह्यामध्ये इंद्रायणी माईच्या तीरावर वसलेले विभू तीर्थक्षेत्र कुंड्याच्या कुटुंबामध्ये अवतीर्ण झालेले एक आवलिया साधू आशीर्वाद घ्यावा तर पुढचा मुक्काम. आणि महाराज देहुला पोचले. एक चिंचेचे वृक्ष, आजूबाजूला असणारा ओटा, गावातली काही प्रतिष्ठित मंडळी या ओट्यावर बसलेली आहे. येणारे जाणारे जातात येतात. त्या ठिकाणी रामदास स्वामी पोहोचले. कुबडी आहे, गड्यात जानवा आहे, तुळशीची पवित्र माळ आहे, कंपडाला सुंदर असा गोपीचंदन शिळा आहे, कुरड कुरडे असे केस आहेत, लांब लचक असते, भारदार भांडा, गोरा गोमटा चेहरा, आजान असणारे बाहू, पायामध्ये खडावा, रुबाबदार सांदा भांडा, ऐकायला चालणारे रामदास स्वामी कमरेला लंबू, आजान बाहू माझ्यासारख्यानं बघितलं. गुरु असावा तर असा, गुरु असावा तर असा, किती देखणा, किती देखणा, किती सुंदर, किती सुंदर. गुरु असावा तर असा, गुरु करावा तर असा. काय गुरु करून बसले घाणेरडा. त्याच्या अंगावर धन वस्त्र नाही, दाढी कठीण करीत नाही, दिसायला विचित्र असते. म्हणून तर लोक त्याला येड म्हणते. आजही महाराष्ट्रामध्ये ती मन प्रचलित आहे. येड्या कुठल्यावानी काय करतो. माझ्या जळगावमध्ये म्हणे मित्र होईल, तुमच्याकडे आहे का नाही मला माहित नाही. शिंदे दादा काय येड्यावानी करतो. येडा कुठ्या त्या माझ्यासारख्यानं असंच म्हटलंय, मी गुरु केलाय पण काय बरोबर नाही केलाय. त्याला धड प्रपंच करता आला नाही. 400 एकरचा वसांडा, बायको माहेरून आणलं तिनं सगळं. ते दुकान सुद्धा यानं ठेवले नाही. मिठाचा धंदा केला, मिठाचा धंदा केला, सगळं वाटोळं केलं. त्याचं धड त्याच्याकडनं झालं नाही. तेव्हा समाजाचा कवा बरा करत. मी त्याची काय माड घातली तुला. गुरु करावा तर असाच करावा. किती सुंदर गुरु आहे बघा ना, किती सुंदर केस त्याचे बंद लावलेले असतो. भारत याला काय नाही, असंच आहे लावलं. रामदास स्वामी पुढे आलाय, शिरसाष्टांग दंडवत घातला. महाराज मला बोला, मला तुम्हाला गुरु करावा असं वाटतं. तुम्हाला गुरु करायचं मला केव्हा असं म्हणताय. मला लय आवडतं, लय आवडलं तुम्हाला सोडून जावं असं वाटत नाही. तुम्ही केलंय याच्या अगोदर काय. म्हणलं केलंय आमच्या गावचा, ते पावलं. 2-4 दिवस स्नान करत नाही, काय नाही काय नाही. बरं मग त्याची माळ ठेवायची नाही म्हणला. मला तुमचा अनुग्रह घ्यायचा. रामदास स्वामी म्हणतात, चांगलं बोलताय तुम्ही. ज्या गुरुची तुम्ही माळ घातली ना, त्या गुरुची माळ अगोदर काढून त्यांच्याकडे घेऊन या. त्यांना तुम्हाला काही दिलं असेल ना. हो दिलाय म्हणला मला मंत्र. त्यांचा तो मंत्र देऊ नये. किती शहाणन, किती हुशार मी तुम्हाला सांगते. हे केलं डोंगरावर नांदुरकीच्या झाडाखाली बसलेले गुरुदेव लांबूनच बघितलं. जगद्गुरु संत तुकोबाराया उभे उभे राहिले. वेणा बाजूला ठेवला, चिपड्या बाजूला ठेवल्या, आसनावर रुतले. जशी माय बघितल्यानंतर लेकरू धावत जातं मित्र हो, आई 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 करते. त्याच पद्धतीला ते तुकाराम महाराज धावत गेले आणि त्याला बोलतात, काका पायाला गोखरूच असतील ना. काका
पायाला काटे मोडतील ना. तुम्ही माझ्या प्रेमासाठी तुम्ही पायचा सुद्धा विसरला. तो म्हणत असतो काळी लाव पायचा लागला. तुझ्यासाठी नाही, ती तुझी माड काढून घे. खाओ म्हणला तुझी मांड नको मला. चालत जावं काय हरकत नाही. महाराजांनी ती माड जवळ घेतली. बरं मग आपल्यासाठी मी काय करू शकतो, काय नको करू म्हणला माझ्यासाठी. बरं चालेल, तो मंत्र दिलेला आहे तो मंत्र सुद्धा घेऊन टाक. मला चालेल. लोटीतलं पाणी घ्या, तोंडात भरा. आज समोर असणारा तो दगड, त्या दगडावरची गोळी उचलून द्या. म्हणजे माझा मंत्र परत माझ्याकडे येईल. काय हरकत नाही. हे पावलं किती शान किती त्या दगडाकडे गेला मित्र. आणि दगडावर यानं गोळी केलेली आहे. तुमच्या अनुग्रहाचा पहिला शब्द त्या दगडावर उलटायला लागला. आणि शेवटचं जे टोक आहे तुमच्या मंत्राचा नमस्कार. शेवटचं टोक पहिल्यापासून तर टोकापर्यंत संपूर्ण मंत्र उतरला. त्या ठिकाणी हजारो सूर्याचं तेज कमी पडल एवढं तेज त्या ठिकाणी अगदी प्रगट झालंय. या पावलटाला काहीच वाटलं नाही. गोळी टाकून आले बोला. तुमच्या श्रीपाद महाराजांना तुमच्यावर किती दया केलेली आहे याचा विचार करा. आमच्या हातात नाही तुम्ही किती नामाचा जप करताय. फक्त तुमच्या कानापर्यंत पोहोचणं नाही आमचं कर्तव्य किंवा जबाबदारी आहे. नामस्मरण किती करावं का न करावं मित्र हे तुमच्यावर अवलंबून आहे. आपल्या बापानं आपल्या नावावर 1-2 एकर करून ठेवलं. मोठ्या सायासानं मोठ्या कष्टानं टेंभुर्णीला गेलाय. रुपयाचा चहा सुद्धा नाही प्याला. बरं श्रीपाद महाराजांना 3 लेकरं 2 मुली प्रपंचाकडे ओढून नाही बघितलं. बरं आपल्यासाठी आठवडा गेल्यानंतर घरी गेलं धर्मपत्नी म्हणते काही लेकरा बाळांसाठी आहे. दुकानदाराकडून भात आणलाय, डाळ आणलाय, कपड्यावाल्याकडून कपडे आणले, लेकरांना वया पुस्तकं आणले, काही आणले. 17चा तो खिस्सा आहे वरती त्याच्यामध्ये असतील बघ ते पैसे काढले. त्या माऊलीची पूर्तता झाली नाही मित्र. जाईबाई चव्हाण महाराजांची पूर्तता झाली नाही. 3 लेकरं तोडली की पोसायच्या. आठवड्याभरापासून बाहेर गेले. अगं लाज वाटते का? पैसे अंगावर फेकतीस. माझ्या महाराष्ट्रातले माणसं गरीब आहेत बिचारे. कसा तरी बायका पोरं पोचतात. आणि हे माझं त्यांनी ऐकलं. उचल जेवढे तेवढे उचल. अगं त्यांना जर ऐकलं नसतं मी काय भेटायला कीर्तन सांगितली असती काय? त्यांनी ऐकलं हेच भाग्य म्हणावं लागेल. उचलायचे ते पैसे. त्या माऊलीच्या डोळ्याला अश्रू आले. गरिबी ज्या वेळेला जीवनामध्ये येते त्यावेळेला कळतं मित्र हो गरिबी काय असते. माऊलीनं ते गरिबी कसावी. गरिबीतले दिवस कसे घालवावे त्या माऊलीलाच माहिती. म्हणून तुमचा बाबा तुमच्यापर्यंत आला नाही तर आला नसता. रामदास स्वामी महाराज चौकात उभेच होते. म्हणलं महाराज त्याचं मी देऊन आलो. आता करा तुमचा अनुग्रह मला. तुमचा शिष्य मला बनवून घ्या. त्यावेळेला रामदास स्वामी महाराजांना सुंदर उत्तर दिलं मित्र. मला तिथपर्यंत नेता नाही.
अरे पवित्र धोती गाव आहे सर्वांना ओठाव श्रीपाद माऊली एक संताचे नाव. श्रीपाद माऊली एक संताचे नाव. सर्वांना ओठाव पवित्र धोती गाव आहे सर्वांना ओठाव श्रीपाद माऊली एक संताचे नाव. श्रीपाद माऊली एक संताचे नाव. मनातल्या मनात म्हणतात स्वामी मी त्यांच्या भेटीसाठी आलो मित्रा. तुमच्या गावामध्ये जन्माला आलाय म्हणून तुमच्या टकोऱ्यात बसत नाही. अरे जसा दिसतो तसा नाही ते वर्तनच येते. तुम्हाला एक थोडी सांगून द्या देवांची भक्ताचं लक्षण मी तुम्हाला सांगतो. चातुर्य लपवी अरे पावलटा तुझ्या मागच्या जन्माचं पाप आहे. संत नखऱ्यामध्ये नसतात. अरे चातुर्य लपवी महत्व हरवी पिशे पण मिरवी आवडोनी सद्गुरुनाथ महाराज की. जगात पिशाच अंतरी शहाणा सदा ब्रह्मज्ञाना विमग्न तो ज्ञानेश्वर महाराज की. तुम्हाला कळत नाही तुम्ही पापी माणसे. त्यांची माय घेऊन आलो मंत्र घेऊन आलो. मला तिथपर्यंत नेता काय त्यांच्यापर्यंत. कांदा स्वामीला कळत होतं मी त्यांच्या भेटीसाठी आलो. शोधण्यापेक्षा बरं झालं हा मला गुरु मिळाला. कुठे तो तुमचा बाबा मला तिथून नेता. डोंगराच्या दिशेनं निघाला. बघा तो नांदुरकीच्या झाडाखाली बसलाय. लांबून असा हात केलाय. रामदास स्वामी महाराज माझ्या नजरेनं बघितलं जगद्गुरु संत तुकोबारायांकडं. जशी गायला वासराची आठवण येते गाय भांबावते. त्याप्रमाणे गायला वासराची आठवण येते. गाय कासाळीच होते. अरे गायच्या काशेला पान्ना फुटतो. पान्ना काय ऐकता मित्र. गायच्या काशेला पान्ना फुटतो. गायला तरारी आली. चौक पाय गाय उचलायला लागली. गवतावर सुद्धा दुधाचे थेंब पडायला लागतात. ज्याप्रमाणे वासराची आठवण आल्याबरोबर गाय हंबरते त्याप्रमाणे डोंगरावरच्या सद्गुरु तुकोबारायांना बघितल्यानंतर रामदास स्वामी भांबावले. कशा भांबावले ज्ञानेश्वर महाराज रूपकानं अभंगाच्या पहिल्या ओढ मधून सांगतात. या तिकुळ माझे गेले हारे पाणी. संताला बघताय. साधू संत अंतरंगानं बघतात. रामदास स्वामीनं जगद्गुरु संत तुकोबारायांकडे बघितलं बरं. आणि ज्याप्रमाणे गाय वास्त्राची आठवण आल्याबरोबर भांबावते त्याप्रमाणे जामतीर्थ क्षेत्रामध्ये रामदास स्वामी जगद्गुरु तुकाराम महाराजांना बघितल्यानंतर भांबावता. राजाचा सुकुमार मदनाचा रवी शशी गळा लोकलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुडे माड कंठी वैजयंती काशे सोनखडा पांघरे पाटोडा. पंढरपूरच्या देवाच्या बाबतीत तुम्ही म्हणता ना, पंढरपूरच्या देवापुढे शुद्ध तुकोबाराय. पंढरपूर
पंढरपूरचा देव फिका पडला. राजस सुकुमार मदनाचा प्रदेशे कडा लोकल्या कस्तुरी मडवट चंदनाची उठी रुढी माडकंठी वैजयंती काशेतून खडा पांगरे पाटोडा घननीड सावडा पाय्यांनो. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना लांबूनच बघतात आणि 100च्या स्पीड मध्ये जशी मोटरसायकल होते खटावा कुणीकडे मित्र कंपाळाचा गंध कुणीकडं कड्यातलं साधू कुणीकडं पोखरू सुचतात काय काठ्या सुचतात काय पाय मुरगुडतो काय रामदास स्वामी वेगानं धावतात. हा जगद्गुरु संत तुकोबारायांना बघित लागतात. जसं आई आणि लेकराची गाठ होते अगदी. एकनाथ महाराजांचा अभंग तुम्हाला माहित आहे. धन्याच दिना अरे धन्याच दिन संत दर्शनाचा श्रीकृष्णाला बघितल्याबरोबर गवडणीच्या अवस्था व्हायच्या. गवडणी सुद्धा पांपायच्या. तुम्ही काल्याच्या कीर्तनामध्ये ऐकलेलं असेल ना. श्रीकृष्णाला बघितल्याबरोबर गोकुळातल्या गवडणी सुद्धा येड्या व्हायच्या. चित्त वेडे झाले थांबायला हाते जगद्गुरु तुकोबारायनं विना जागेवर ठेवला. चिपड्या जागेवर ठेवल्या आणि धावत सुटले तुकोबाराय. रामदास स्वामी तिकडनं येतात. जगद्गुरु संत तुकोबाराय इकडनं जातात आणि डोंगरावरच गाठ पडली. मंडळी जशी आई लेकराची गाठ पडते तशी एकमेकांना मिठी मारली. चैतन्य होता हर्ष बाष्प दाटे कंठे पुलकांकित रोमांच मुठी मुलमणित दृष्टी पुंजाडे करिता अच्युत चिंतन सप्रेमे कहिवरी मन अट्टहासे करिता रुदन आणि वारस कुंदन उद्वासी
त्या रुदना सदेशी हर्ष प्रगटे हर्षाचे नेते पाटे. अशा वेळेला दोघांची गाठ पडली बरं. केव्हा अशी सुटले. जगद्गुरु तुकोबारांना हात जोडले. स्वामीजी, शूद्राची काय तुम्ही आठवण केली? मी अल्पमती, मी शूद्र घराण्यामध्ये जन्माला आलो. तुम्ही पायाचं पायथन सुद्धा विसरला. तुकोबराया, नका मला एवढं लाजू. स्वतःला एवढं कमी काय लेखतात? तुम्ही तर 8 दिवसापूर्वी कुठंतरी पुण्याला कीर्तन सांगितलं होतं म्हणे. त्या कीर्तनात तुम्ही बोलत होता म्हणे तुकोबाराया, अनूर अनूर पोकडा तुका आकाश आहे. आणि आज तुम्ही माझ्या पुढे एवढं नम्र राहून तुकोबाराय स्वामींना म्हणतात, स्वामी मला काही कळत. तुमच्या सेवेसाठी मी काही करू शकतो? हे पावलं उभं राहिलं बाजूला. घेऊन केलेलं जे होतं ते टका बसत निवड. जरा वेळ झाल्यानंतर रामदास स्वामी नमस्कार केला तुकोबारायांचा. गुरुदेव, मला आशीर्वाद द्या. मित्र डोळे घेत असतात, डोळे दुसरे नसतात. डोळ्यांमध्ये परिवर्तन व्हावं लागतं. डोळे घेत असतात, डोळे घेत असतात. गुरु दुसरे डोळे देत नाही बरं, डोळे घेत असतात. डोळ्यांमध्ये जो मैला आडवा आलेला असतो तो मैला घालवण्याचं ज्ञान गुरुदेव करत. डोळे घेत असतात, डोळे दुसरे नसतात. कारण म्हणले बाबा, माळ देऊन टाकली, त्यांचा मंत्र दिला तू. कसा दिला रे? म्हणलं तोंडात गुळणी धरली आणि फेकून दिली दगडावर. कुठे रे तो दगड? गेले दगडापर्यंत. शस्त्र दीपे दीपकैचे प्रकाश बाहेर रंगाने असे दिसतात बरं. त्यांचा गंध धड नाही, अंगावर वस्त्र धड नाही, दिसायला दिसतात बरं. बघ माझ्या तुकोबारायांचा केवढा अधिकार आहे. रामेश्वर शास्त्री हजारो शिष्यांना धरून रस्त्याने निघत असताना गावाच्या बाहेर एका खड्ड्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराया बाहेर दिशेला बसलेले असताना रामेश्वर शास्त्रीनं बघितलं. खड्ड्यात उतरले. प्रत्येकाचे या काठीमध्ये मोठमोठाले गठ्ठे, ग्रंथाचे लाल वस्त्रामध्ये बांधलेले भल्या भल्या मोठमोठाल्या शिर्ड्या, त्या मुद्रा अगदी झटक्यात अगदी गुरु तसा ते गुरुचे शिष्य कसे असतील. रामेश्वर शास्त्रीनं तुकोबारायाला बघितलं आणि बघितल्यावर त्या खड्ड्यात गेलाय. तुकोबारायची शिर्डी धरली बरं. तुकोबारायची शिर्डी त्यानं उपटून फेकाटून दिली. 2 तोंडात मारल्या. तोंडात रक्त आलं तुकोबारायच्या. आणि आज त्या तुकोबारायच्या जीवावर आमच्यासाठी भामती माणसं एका दिवसाला आमच्या अवधी रुपयाची उलाढाल करतात. 41-42 वर्ष जीवन जगलाय फक्त तुकोबाराया. फक्त मोजून लागते 41-42 वर्ष. 43व्या वर्षाला हात सुद्धा लावला नाही तुकोबाराया. अरे आमची 80 उलटली तरी धोरणात येत नाही माणूस. अशा अमंगळ जागेवर देवाचं भजन करतो. कुंड्या रानावनामध्ये उद्योग करायचं तुमचं काम, चिखल शिवरायचं तुमचं काम, आणि तुम्ही वेदाच्या गप्पा करताय.
देवाचं भजन अशा अमंगळ जागेवर करतो. आता तुकोबा आहे काय बोलतात बघा. तुकोबा आहे बरं झालं गुरुदेव ज्ञानोबा थकल्यानंतर माझा जन्म झाला. जास्त नाही जमत मला उलू जास्त नाही जमत मला. ज्ञानोबा थकल्यानंतर मी जन्माला आलो. मी माझं भाग्य समजतो. गुरुदेव आता तुकोबा राय बोलतात. गुरुदेव मंगळ आणि अमंगळ तुम्हाला मला नाही. या अमंगळ जागेवर देवाचं चिंतन करायचं असतं का? त्याला केवढी मोठी विधी लागते. विधी आरसा तुम्हाला मला नाही. एकनाथ महाराज भागवतामध्ये सांगतात माझेनी अनुसंधाने विन भगवान उद्धवाला सांगतात ना अरे उद्धवा माझेनी अनुसंधाने विन स्नान संध्या जप होम दान हातवा धर्मचा मग भजन ते नवे गोपाल कृष्ण भगवान की जय. परमार्थ नखऱ्यामध्ये आणला मित्र. परमार्थ नखऱ्यात मोडत नाही. तुकोबाराय म्हणतात गुरुदेव मंगळ आणि अमंगळ तुम्हाला चांगलं आणि वाईट तुम्हाला पवित्र आणि अपवित्र तुम्हाला मला नाही. याची कूड माझे केले गोकुळामधल्या ज्या बायका होत्या गोकुळामधल्या ज्या गवळणी होत्या. मी श्रीमंताची सून आहे. मी श्रीमंताची बायको आहे. कुठल्या गोष्टीची लाज होती? गोकुळामध्ये गवळणीला कुठल्या गोष्टीची लाज होती का बोला? लाजबाया शंका दुरावी लागू. धर्म याचे गुण माझे केले हर कोणी श्रीरंग वाचून आणून. आता त्या रावण गावावरून आम्ही आलो. ते मित्र माझ्यासमोर बसलेले. गाडीमध्ये प्रवास करीत असताना आमचा विषय सहज निघाला. एखादा प्रियकर आणि जुळल्यानंतर तार जुळल्यानंतर एखादा प्रियकर आणि एखादी प्रियशी तार जुळल्यानंतर या ऐक्याची या उतारा बोधाचा सोडला तारा. दया ऐक्याची या उतारा बोधाचा सोडला तारा. अरे निवृत्तीच्या पहिलं तिराचे ज्ञानेश्वर महाराज. एखादा प्रियकर आणि एखादी प्रियशी तार जुळल्यानंतर तिची समजूत मत घालवण्याचा प्रयत्न केला जातो. ती म्हणते त्याच्या संग गवंड्याच्या हाताखाली मी विटा जरी दिल्या तरी मला चालेल. तो मज भाव मी गवंड्याच्या हाताखाली विटा जरी दिल्या तरी लाख मोलाच आहे मला. त्याची बायको होणार
लांबवण म्हणून त्यानं मला उडून घेतला आता लगेच. तुझा बाप श्रीमंत आहे, 5 लाख रुपये लागेल तुझ्या लग्नाला, तुला आवडल तुझा तसा नवरा तुला करून दे. 5 लाख लावल, 10 लाख रुपये लागेल तुझ्या लग्नाला, तू काय काळजी करतेस? या पोऱ्याचा नाद सोडून दे. सोडते का ती? मी कोणत्या घराण्यातली आहे? माझी आई का, माझे वडील का, माझे आजोबा का, पंजोबा का? नाही आता आणि का दुसर मर्डर करून टाकलाय. त्या मुलीच्या भावाने ऐकता काय? आमचे पावले सांगत होते गाडीमध्ये, चंद्राच्या मध्ये ही गोष्ट खरी आहे. ते जे सांगतो ना ही गोष्ट खरी आहे. आम्ही दररोज पेपर वाचतो, दररोज टीव्ही बघतोय आम्ही. तुमचं चाललंय म्हणलं येऊगाव. तू हे जे सांगतो ना ही गोष्ट खरी आहे. दिवसाला अनेक किस्से घडतात. त्या पुरीच्या भावानं त्या पुण्याचा मर्डर करून टाकला. या पुरीने विचार केला, तिथं सुद्धा येणारी रेल्वे बघितली, धावणारी रेल्वे बघितली, रेल्वे मध्ये उडी टाकून दिली. कसं वेड लावलं कानोबा गवडिया, कसं वेड लावलं कानोबा गवडिया. साधक आहोत, पुढं पाऊल घातला नाही. आणि ज्या दिवसाला पुढं पाऊल घातला नाही त्या दिवशी मान अपमान काही राहणार नाही, सगळं बुडून जाणार. आपण फक्त साधक आहोत. साधनेवर आरूढ नसल्यामुळं साध्यापर्यंत जात नाही. साधनावर आरूढ झालो, साधन परिणाम करत नाही. एकदाचा प्रसंग, भक्तीला आठवण आली. आज येईल, उद्या येईल, परवा येईल, महिन्याने येईल, 2 महिन्याने येईल, काही येत नाही. तो कुठल्या नादात असेल ते मला सांगता येत नाही. तिला अर्थ दिसली. आणि का दुसरे मज नाही आता, सुंदर अभंग बघा. आणि का दुसरे मज नाही आता. आता गुरुनं माळ घातली ना, आता माळ घालायच्या अगोदर मरू दे. आता हे मंगळसूत्र आहे गळ्यामध्ये, आता लगीन केलंय मी. कोणाचा अमिताभ बच्चन नवरा असेल काय काडी लावायची का मला? मी आता याच्याची रत आहे असा शब्द. मी आता रत झाली, माळ घातली, मंत्राचा उपदेश केला. कोणाचा नवरा अमिताभ बच्चन असेल काही काडी लावायची का मला? मी खानदानी घराण्यातली मुलगी आहे.
मी ओढून सुद्धा आता बघायची नाही. या श्रीपाद बाबा, या रामदास बाबा निज रूपाने दाविल जीवाचं लगीन. अर्जुना, पतिव्रता ज्याप्रमाणे धर्म निभवते ऐशेने माते जाणीजे ती अव्यभिचारी भक्ती म्हणीजे. जेत भेटू काही देखीचे व्यभिचार तो विठाला. म्हणून ब्रह्मनाम श्रद्धा सांडून जिथे जो धंदा तो शीन तो नुसता दृष्टा तो पै व्याकरणी चोखडा तर्काती गाढा परे अध्यात्म ज्ञाना थोडा दातांध जो विठाला. बिंबीना देठ सुटे मग विठ्ठल सखा देते. बिंबीना देठ सुटे, बिंबीना देठ सुटे आणि मग विठ्ठल सखा. आईचं काय आपल्या नानाने ठेवलंय काय? देव भावाचा मुकेला असतो म्हणला. कुठला आणला रे हा भाव? निसटण्याच्या जागा. तर बघा, दिंडी बाजूने हात मारली, द्रौपदीने ज्या पद्धतीने हात मारली, दातातला पदर सुटला तिचा. त्यानं जेव्हा हिसका मारला ना, आता दाताचा पदर सुटला. बोली होती देवाची, जोपर्यंत तिच्या दातातला पदर खाली जात नाही जोपर्यंत ती पूर्ण फार माझ्यावर होतच नाही. असू दे माझी बहीण, मी धावून जाऊ शकत नाही. कीड मात्र जरी होय अभिमान, कीड मात्र जरी होय अभिमान. मेरू पर्वता समान भारदेवा, थोडं सुद्धा सहन करत नाही. तिला अजून ग आहे, मी माझं रक्षण मी करत. असू दे माझी बहीण, असू दे भरल्या सभेमध्ये. कीड बही राखोनी अभिमान, कीड बही राखोनी अभिमान. जरी मग रिगशी शरद, मग प्राप्ती नवे दान. अभिमान विघ्न प्राप्तीची विठाला. माझी बहीण, मी धावू शकत नाही जोपर्यंत पूर्ण जबाबदारी माझ्यावर टाकत नाही. त्या दुष्टानं हिसका मारला जोरात, दातातला पदर सुद्धा आता सुटला.
बहिणीवरती हात केलेला आणि मस्तावा धावून आला ना. अरे स्वतःच वस्त्र बनला ना. विठाला याप्रमाणे या गवळणीची अवस्था होती. सवंगड्यांना सांगत असतात, मित्रो माझ्या गाई जरा वेळ सांभाळा, माझ्या गाई जरा वेळ सांभाळा. कुठं जायचं तुला? येतो. मित्रांकडे गाई लावल्या आणि श्रीकृष्ण देव निघाले. सकाळची प्रहर होते. सूर्यनारायण उदयाला आलेला. थोडं थोडं ऊन पडलेलं होतं आणि या राधेच्या झोपडीमध्ये ते ऊन गेले, सावली गेली. राधाराणी त्या स्नानगृहामध्ये स्नान करीत असे. तिचे भजन सुरू होते. तिने सावली बघितली. ती जी सावली होती ती गण्या मोठ्याची सावली नाही, जगाचा मालक होता. आणि तो मालक त्या राधेच्या, त्या भक्तीच्या, त्या श्रुतीच्या, त्या साधकाच्या रोमारोमामध्ये ती सावली. तर तिने नुसतं ओढून बघितलं, आलाय म्हणून. त्या स्नानगृहातनं ती गवळण तशीच उठून उभी राहिली आणि तशीच बाहेर आली. तशीच बाहेर आली. बघा परमार्थ आपल्या वाडवडिलांचा आणि आमचा परमार्थ. मी साहेबांना सांगितलं गाडीमध्ये, एक श्रीमंताचा आणि एक गरीबाचा होता. देवळात गेले देवाचा पाया पडायला. श्रीमंताचा जो होता तो साखर होता. मूर्तीच्या पायाला स्पर्श सुद्धा केला नाही त्यांनी, कारण पुका लागत नाही बोटांना. मग काटपट होती नाही बोट. हा कुणाचा होता बोला? युनिफॉर्म मध्ये होता ना, प्रेसचे कपडे. गुडघा जमिनीला टेकल्यानंतर पुका लागला ना. आणि हा जो गरीबाचा होता पायाच्या नखापासून नाकाच्या शेंड्यापर्यंत साष्टांग दंडवत घातला आणि रडायला लागला एकसारखा. बघा दोघांमधले बदल. दोघेही पाया पडले. सावली पडल्याबरोबर ती राधा तशीच उठून आली. देवाजवळ आली. देव म्हणतात, जरा आवरा, जरा सावरा सावरा. गुरु गारोडी आला धावूनी, बोध वैराग्याचे पाजिरे पाणी. विवेकांजन गातले नयनी, सोहम शब्द वाजविला मनोनी. किती तरी लांबवर असेल ती चिटकू, एखाद्या छिद्रामध्ये, बिळामध्ये किती जरी लांबवर असेल, गारुड्या येऊद्या तिथं उभा राहू त्या गारुड्याला. त्याला हात घालायची गरज नाही. त्याच्याकडे काहीतरी साधन आहे. ते साधन तोंडामध्ये धरतो, त्याला पुंगी म्हणतात. लांबवर उभा असतो, बिडी इथं असतं आणि त्याने केली सुरुवात आता वाजवायला. किती जरी अडचणीत असेल तरी सुद्धा ते टोलत टोलत बाहेर येतं. हे हळूदिशी कपडा टाकतं, मुलगा धरतं, केंद्रित होते. दुर्गारोडी आला धावूनी, ओढ वैराग्याचे पाजिले पाणी. विवेकांजन घातले नयनी, सोहम शब्द वाजविला नामधुरी. राधे, हे जरा सावर. म्हणलं, काय सावरायचं? तेही असून देहात नाही. हा श्रीपाद महाराजांचा परमार्थ. या आणि आमच्यासारखी काही महाराष्ट्रामध्ये फिरणारी मंडळी ती याला भानामती म्हणतात. श्रीपाद बाबा म्हणत होते खीर हाजरीतले ती. हे जे भानामती म्हणतात हे खीर हाजरीतले. आता खीर हाजरीतले कशाला म्हणतात हे सांगावं लागेल का? आता तुम्हाला हे सांगावं लागेल काय? हे जे याला भानामती म्हणतात ना, महाराष्ट्रामध्ये काही फिरणारी मंडळी याला भानामती म्हणते, अंगात येणं म्हणतात, काय म्हणतात काय नो. हे गैर हाजरीतली मंडळी. चांगले माणसं याला कधी नाव ठेवणार नाही. अरे भाव आपली आई आहे आणि आईच्या वस्त्रामध्ये तुम्ही हात घालता लाज नाही का वाटत? जर शंका असेल तर विचारायला पाहिजे. ज्ञान करता गळाले बघा
भाग्यच आहेत आपण. या कलियुगाच्या या भरभटलेल्या वातावरणामध्ये लय माणसं वाम मार्गाला आहेत माणसं. तुम्हाला माहित नाही, तुम्ही या सर्कल मध्ये आहेत म्हणून तुम्हाला माहित नाही. जरा बाहेर पडा, किती लोक अधर्माच्या रस्त्यावर आहेत. अरे बोलणं सुद्धा धड नाही लोकांचं. एसट्या बंद झाल्यामुळं 15-20 दिवसापासून आता ही गाडी ती गाडी ती गाडी ती गाडी प्रवास करावा लागतो. लय विचित्रपणा, वागणूक बरोबर नाही समाजामध्ये. तुम्ही भाग्यवान आहात. अरे तुम्हाला चांगला मार्ग मिळाला. शेवटच्या श्वासापर्यंत टिकून ठेवा. तीही असून ती हात नसणारी ही भक्ती. आणि हा संप्रदाय माझ्या श्रीपाद महाराजांचा आहे. हे प्रमाण जर राहिले नसते मित्रा, आपला मर्डर केला असता, नक्की मर्डर केला असता. महाराज लोकांना लय राग, सर्वसामान्य जनतेला असं जाऊ द्या, पण महाराजांना लय राग. असं कुठं असतं का म्हणतात. मग कसं असतंय मग? असं नसतं कुठं, कसं असतंय मग? आम्ही काय हेलिकॉप्टर मध्ये येतो, हेलिकॉप्टर मध्ये जातो काय? तुम्हाला खातं सुटत असेल तर मग आमच्या जवळ येऊन विचारत का नाही तुम्ही? मग आमचं चुकीचं असेल तर आम्ही तुमच्या त्याचं फाशी घेऊ ना. मग लिहून देतो, आम्ही टॅप करून देतो. भाग्याचे तुम्ही, तुम्हाला निदान त्या अवस्था बघायला तरी मिळतात. काल्याची कीर्तनं सांगणारे सांगतात आणि काल्याची कीर्तनं ऐकणारे ऐकतात. समजून कधी घ्यायचं? काल्याचं कीर्तन सांगणारा माणूसच जर समजून घेत नसेल तर ऐकणारे कसं समजून घेतील? ती गवळण ज्या स्थितीमध्ये असेल त्या स्थितीमध्ये स्नानगृहाला गेली. ती काल्याच्या कीर्तनामध्ये सांगतात ना, स्नानगृहामध्ये गेलेली ती गवळण त्याच अवस्थेमध्ये बाहेर आली आणि कृष्ण देवाला सांगितली, बसा देवा तिथं बसा. फकुट्याचं असेल, शेर कचऱ्याचं असेल, शेर मातीचं असेल, काहीचं असेल, आधुनिक काळातलं असू द्या कसलं पण, तशाच जागेवर बसवलंय देवाला. गादी असेल, ब्लँकेट असेल, जोड्या असेल, सतरंजी असेल, एखादी चादर असेल, येता कदाचित ती ज्या वेळेला स्नानगृहात देवाकडे येते त्यावेळेला जर तिची अशी अवस्था आहे, देवाला बसायला आसन तिने आणलं असेल काय? ही आजकाल चालत नाही काय? इथेही डोकं चालत नाही काय? स्नानगृहात ज्या अवस्थेमध्ये आली, देव सांगतो की जरा आवरून घ्या. येताना जर अशा अवस्थेमध्ये देवाला तिथं काय काय रांगोळ्या घातल्या असतील काय, हुटीपट्टी खोचली असेल काय तिथं? बसा देवा, त्या भावात रडत असेल का मजा करत असेल? इथे डोकं चालत नाही. ती त्या भावामध्ये असेल का मजा करत असेल ती देवाची? त्या भावामध्ये असेल ना ती. आणि तो भाव आज प्रगट होतो तर नावं ठेवतात हे माणसं. अरे कीर्तनकार महाराज याला नावं ठेवतात. गवळणी साऱ्या तल्लीन झाल्या, तल्लीन होती पाहत होत्या सावळा. देखीला आनंदाचा सावळा, देखीला झाल्या म्हणलं अवस्था. परवा एक महाराज भेटला होता, या स्थितीत त्यांना झालत्या म्हणलं आता होणार नाही. मग तुम्हाला ढेकडं फोडायला काय रोज येतो रे चांगला? आता या माझ्या साध्या परिवारानं 2-4 दिवसापासून एवढी उठाठेव केली. एक सोयऱ्याला जर कपभरची हा बनवायचा असला, कपभरची एका सोयऱ्याला, तर त्याला दुधाची गरज आहे. अरे दारोदार फिरावं लागतं एक कपभर दुधासाठी. 2-3 दिवसापासून ही उठाठेव केली की आयचं काही आपल्या बापानं ठेवलंय काय? कमीत कमी 10-15-20 हजार रुपयाचा खर्च येत ना. त्या गौरवीला अवस्था झाल्या म्हणला आता होणार नाही, आता होणार नाही. मग हा धंदा करायचा कशाला? मग ढेकडं फोडायला काय रोज येतो काय रानामध्ये? जर काहीच परिणाम होत नसेल तर हा धंदा करायचा नाही. इकडे या सेंद कडूपणे केले. तुम्हीच कीर्तनामध्ये सांगताना लोकांना तुकोबारायला अशी अवस्था आलती, असा अनुभव आलता. इकडे या सेंद कडूपणे गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. अभंग कोणाचा या?
गोटीच्या महाराजांचा आहे काय, साधे महाराजांचा आहे काय, माझ्या मित्र परिवाराचा आहे काय? अरे ज्यांच्या जीवावर एका दिवसाला अब्जावधी रुपयाची उलाढाल हाल करतात त्या संतांचा हा अनुभव आहे. रूपने केले कैसे अम्मा केले पांडुरंगे, या अभंगामध्ये आठव केले भावा भाव. नाही याचा अनुभव मग आम्हाला कसं होत नाही? तुम्ही पाठी आहेत. आला ना राग आता? तुका म्हणे नाही गजाचा युद्ध करायला पाहिजे. अरे जे माणसं याला नाव ठेवतात ना त्याचा पापामध्ये भेसळ आहे असं म्हणतात तुकाराम महाराज. तुम्ही म्हणताय संत असं कुठं बोलतात का? संत असं कुठं बोलतात का? म्हणजे तुम्ही त्यांच्या डोक शार बसायचं, भदभदा हागायचं, त्याला गिरायचं काय? मग तुका म्हणायच्याचा पिता नाही शुद्ध. ज्या मूर्ख लोकांनी भावाला हात घातला त्याला काय भाऊ दादा म्हणतात काय? तुमच्या आईच्या वस्त्रामध्ये जर कोणी आज्ञाधीश म्हणून हात घातला तर तुम्ही असं म्हणणार काय? भाऊ सावकाश होऊ द्या, हे नारळ घ्या, हार घालतो, शाल घ्या, तुमचा पाया पडतो. अरे निदान एवढं तरी बोलशाल का नाही? तुम्हाला कोणीतरी ऐकून आहे त्या सोडून एवढं तरी बोलणार का नाही? का एवढंही नाही बोलणार? मग भाव तुमची आई नाही काय? आणि आईलाच हात घालायचा का? चांगला विचार केला तर दररोज नंतर भाव बळायचा आकडे, दररोज नंतर भावे विनभक्ती, दररोज नंतर भावे गाळ्याची, दररोज नंतर काही न लागली का भावाची कारण. अरे 22व्या वर्षी ज्ञानदेवाची वाट लावणारी तुम्हीच माणसं, जनाबाईला फाशी लावणारे तुम्हीच माणसं, मीराबाईला 20 बाजून मारणारे तुम्हीच माणसं, तुकारामाला 42-41 वर्षी वाटे लावणारे तुम्हीच माणसं, नामदेव महाराजांना चंद्रभागेमध्ये उडी टाक म्हणून म्हणायला तुम्हीच माणसं आहे, संभाराजांचे डोळे काढणारे तुम्ही. तुम्ही आम्हाला कसं सोडणार? कृपार कुमार मी पण गुरु केलाय. नाही मी पण श्रीपाद महाराजांचे. मला काय अवस्था होत नाही? असू द्या श्रीपाद महाराजांचा. पापी माणसाला अवस्था होत नाही. हजारो लोकांमध्ये बोलतो मी. कुठं खटला न्यायचा तिथं मी श्रीपाद महाराजांचाच आहे. मलाही अनुग्रह आहे. त्याला आणि मला सारखाच नाही. त्याला अवस्था होते, मला का होत नाही? पापी माणसाला अवस्था होत नाही. त्याला देव पाठमोर आहे. असू दे महाराज. पापी माणसाला देव पाठमोरा आहे. पाठमोरा असेल तर सन्मुख होईल काय? पापी माणसाला होत नाही. चांगला आहे का? आणि त्याच्याशिवायचा पर्याय दे. भावे विन तत्वता परमार्थ नाही हाता. इतर साधनांच्या माथा जाण तत्वता सद्भाव श्रीपाद महाराज की जय. अरे ताटामध्ये चांगली मेजवानी आली, घ्या जेवून. मित्र
अरे ताटामध्ये चांगली मेजवानी आली रे. अरे घ्या ना जेवण. भावे विना तत्वता परमार्थ नाही हाता. कासवीची पिल्ल तिकडे असतात, कासव इकडे असते. 2-4 पिल्ल तिकडे असे बाहेर निघतात पाण्यातून, भिंतीला धरून असे निघतात. विहिरीत बघा तुम्ही कासवीचे बच्चे निघतात आणि कासवी इकडच्या बाजूला असे तोड करते फक्त बच्चांकडे आहे बघा. ही पांडुरंगाची मूर्ती आहे, समोर कासव लावलेले आहे. मेंटल होते काय ते आहे बघा. काशी इकडच्या बाजूला निघते, तोड असं करते बच्चांकडं आणि बच्चे तिकडनं तिकडं असे निघतात भिंतीनं तर आणि आईकडे बघतात. आई बच्चांकडे बघते, त्यांची पोटं भरतात. अंगाला काश्मीर चिपकवत नाही, बच्चे चिपकत नाही. नजरेचा खेळा भावे विना तत्वता. मांजर त्या जातानी स्वतीच्या बच्च्याला उचलते. मांजर दात येत आहेत, दात दुसरे नाही, दात येत आहे. चांगला ऐका, दात येत आहे. स्वतीचं असणार बच्च त्या पिल्लाला उचलते आणि या घरात त्या घरात नेते. दात येत आहे आणि त्या दाताने उंदी घेतल्यानंतर फाडते. दात येत आहे, दात दुसरे नाही. इकडचाही भाव बघा, स्वतःच्या पिल्लाला धरते, लोंगकडून या घरात त्या घरात नेते. दात येत आहे बघा बच्च्याच्या बाबतीतला भाव. आणि उंदीर दिसला तर त्या दाताचा वापर करते. दात येत आहे बघा इकडचा भाव आणि बघा इकडचा भाव. तुम्हाला कोणता भाव स्वीकारायचा हे तुम्ही ठरवा. तत्वता परमार्थ नाही हाता. इतर साधनांच्या माथा दान तत्वता सर्वभाव श्रीपाद महाराज की. भावाशिवाय पर्याय नाही. भाव हे परमेश्वराचा अंग आहे आणि भाव नामानं प्रकट होतो. संत चरण रज लागता सह वासने के पीठ दळोनी. मग राम नामे उपजावली सूट घडो घरी वाढ. कंठी प्रेम दाटे नाही निरलोटे हृदय प्रगटे. अष्टभोग भोगणे माते नाही दार. कोणाचं काय असेल मला डिग्री लावायची नाही. अष्टभोग भोगणे माते नाही दार. कोणाचं काय असेल मला डिग्री लावायची नाही. कोणाचा पेपर तपासायचा नाही. आत्मनिवेदन नावाची जी भक्ती आहे त्या भक्तीशी मी आता सन्मुख आहे. बाप रघुमाते देवरू जीवीचा जिव्हाळा काही केल्या वेगळा देवाला बसून देव देखील बसले. आनंद झाला देवाच्या मनात, आनंद वाटला. आजची देवभाव ही हिंदुस्थानाची संस्कृती आहे. बघा आता आमचा सन्मान, येणाऱ्या अतिथीचा सन्मान. देव बसले, आनंद वाटला. कृष्णा दादा तुला मी दूध घेऊन येते, तुला मी दूध घेऊन येते. गुरं वडवता वडवता, गुरं चारता चारता तुला भूक लागली असेल ना. किती दिवसापासून पांगला होतास तू माझ्यापासून. 2 वर्ष झाले ना जवळजवळ. ते रोगाचं सावट आलं पाठीमागं. 2 वर्ष गेले असते. दादा माझं भाग्य चांगलं. माझा तू मनातला भाव चालला असेल ना, मी तुला हात मारायची बरं. या समान्यातनं येईन का, या जेवढीतनं येईन का, या खिडकीतनं येईन का, खालच्या बाजूने येईन का, वरच्या बाजूने येईन. तशी दिपोळीला सासूर वाशीन भावाची वाट बघते.
दिवाळी जशी जशी जवळ येते सासूरवाशींच्या पद्धतीनं भावाची वाढ बघते. या गाडीने येईल का, त्या गाडीने येईल का, कोणाच्या मोटरसायकलीचा आवाज आला म्हणजे ती बाई बाहेर येते, माझ्या भावाची आली असतात का, या देवडीत येईन का, खिडकीत नाही येईन का, दरवाजात नाही येईन का, मागच्या बाजूने येईन का, पुढच्या दरवाजात नाही येईन का कन्हैया रे जगतेची येई बेटी एक वेळा, येई बेटी एक वेळा कन्हैया रे जगतेची येई बेटी एक वेळा, अजून तुला हाक मारायची आलास ना. आज माझा दिवस त्याला सोन्याचा झाला, सोन्याचा दिवस आज अमृत पाहिला. कृष्णा मी भाग्याची याला बसून भूक लागली आपण ना, ऊन वाऱ्यामध्ये फिरलास ना तू, तुला दूध घेऊन येते. गवडण तसे निघते मित्र. अल्युमिनियमचं पात्र असेल, स्टीलचं असेल, एखाद्या वेळेला एखादं झाडाचं पान देखील असेल, त्या गवडणीनं ते झाडाचं पंत घेतलं असेल, एखादं भांड घेतलं असेल. कृष्णाला बसून त्याच अवस्थेमध्ये ती गवडण गोठ्यात गेली, गोठ्यात गेली. कीर्तन माझं सुटण्याच्या बेतात आला आता. बाप रखुमा देवी ज्ञानदेव म्हणतात हे माझं आराध्य आहे. बाप रखुमा देवी वरू, रुक्मिणीचा जो नवरदेव आहे, रुक्मा देवी वरू रुक्मिणीचा जो नवरा आहे ते माझा आराध्य. ही आनंदीची गवडण बोलते, आनंदीची आपला बोलते. रुक्मिणीचा जो नवरा आहे ते माझा आराध्य. बाप रखुमा देवी वरू जीविता जीवाडा, काही केल्या बिघडा माये. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा दारू तरी पहिला पारू पवन देता. कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, स्वयरा सज्जन, कृष्ण माझा तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा वाटेन करावा परत. तुला दूध घेऊन येते. त्या माऊलीने एखादं भांडे घेतलं असेल, जनावरांच्या गोठ्यामध्ये गेली आणि आता बघा पुढचा प्रसंग. 2 8 जनावर बांधलेली होती. 3 गवडा भारताचा प्रसंग आहे. तिनं काय पिडायला पाहिजे ना, एवढंही कळत नाही काय. डोकं नाही चालत, भक्ताचं डोकं नाही चालत. तो भक्त असावा, भगत नाही तो भक्त असावा. तिथं डोकं नाही चालत. तिनं काय पिडायला पाहिजे ना, ती काय नाही पिडत, ती बैलाला पिडायला लागली. भान विसरली काय का भानावर आहे. कीर्तन आपलं आता सुटलंय. कृष्णदेवाचा ध्यास, त्या नामाचा छंद, तो नाद. गाय न पिडता बैल पिडायला लागते. देव भावावर आहे का देव भावावर आहे. गवळण कोणत्या भावावर उभी आहे. देह भावावर आहे का देव भावावर आहे. आणि देव भावावर राहिल्यानंतर ती अशी अवस्था होते. ज्ञानेश्वर माऊली